नमस्कार, मी शब्द योद्धा सागर. एक फ्लॅट, 5 पुरुष, 2 महिला, ड्रग्स, हुक्का, दारू आणि धांगडधिंगा. तारीख 26 जुलै, वेळ मध्यरात्र 3ची. ठिकाण पुण्याच्या खराडी भागातला एक आलिशान फ्लॅट. याच ठिकाणी हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी असल्याची माहिती पोलिसांना मिळते. पोलिस लागलीच त्या फ्लॅटवर धाड टाकतात आणि तिथून 7 लोकांना ताब्यात घेतात. ही बातमी राज्यभरात चर्चेचा विषय ठरते. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडते, कारण अटक करण्यात आलेल्या 7 लोकांमध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाचा समावेश असतो. या घटनेवरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ही रेव पार्टी होती, पण खडसेंकडून यावर वेगळीच भूमिका मांडण्यात आली आहे. रोहिणी खडसेंनी यात राजकारण असल्याचं म्हटलंय, तर अंजली दमानिया यांनी खडसेंची बाजू मांडत गिरीश महाजनांवर तोफ डागली आहे. म्हणून प्रश्न निर्माण झालाय की त्या रात्री तिथे काय घडलं? ती खरंच रेव पार्टी होती की मग एकनाथ खडसेंना अडचणीत आणण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेलं होतं? पोलिसांचे अहवाल, नेत्यांचे स्टेटमेंट आणि राजकीय आरोप प्रत्यारोपातून काय समोर येतंय? ती धाड होती की सापळा? ती घरगुती पार्टी होती की रेव पार्टी? याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या महाराष्ट्रात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जबरदस्त खडाजंगी पाहायला मिळते. एकनाथ खडसे यांनी हनी ट्रॅपचा मुद्दा उघडकीस आणला. या प्रकरणामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं बोललं जात आहे. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरू असताना 27 जुलैला एक अशी बातमी कानावर पडली, जिच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. एकनाथ खडसेंचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना 26 जुलैच्या मध्यरात्री पुण्यातल्या एका फ्लॅटमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या फ्लॅटमध्ये रात्री रेव पार्टी सुरू होती. पोलिसांनी या छाप्यातून 7 जणांना ताब्यात घेतलंय, ज्यात 5 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. सोबतच त्या फ्लॅटमधून त्यांना ड्रग्ज, हुक्का, दारू, हुक्का पॉट यासारख्या गोष्टी सुद्धा आढळून आल्यात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या फ्लॅटची ऑनलाईन बुकिंग करण्यात आली होती. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनी 25 जुलै ते 28 जुलैपर्यंत स्वतःच्या नावाने ही बुकिंग केली होती. हे प्रकरण घडण्या अगोदर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात हनी ट्रॅपचा मुद्दा जोरदार गाजत होता. एकनाथ खडसेंनी या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांचं थेट नाव घेतलं. या प्रकरणात अटकेत असणाऱ्या प्रफुल्ल लोढांसोबत महाजनांचे चांगले संबंध असल्याचे आरोप खडसेंनी केले. यामुळे गिरीश महाजनांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात डॅमेज झाली. महाजनांनीही खडसेंवर आरोप केले. महाजनांच्या बचावासाठी भाजपचे 40गावचे आमदार मंगेश चव्हाण मैदानात उतरले. त्यांनी एकनाथ खडसेंवर खालच्या भाषेत टीका केली. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी आणि अनेक खुलासे करण्यासाठी एकनाथ खडसेंनी 27 तारखेला पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली. पण खडसेंची पत्रकार परिषद होण्या अगोदरच खडसेंच्या जावयाचं हे प्रकरण बाहेर आलं. यावरून वेगवेगळे तर्क लढवले गेले की खडसेंना शांत करण्यासाठी खडसेंच्या जावयांना अडकवण्यात आलं का? खडसे आणि गिरीश महाजन यांच्या राजकारणात प्रांजल खेवलकरांना जाणीवपूर्वक अडकवण्यात आलं का? हे प्रश्न आम्ही नाही, तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केले. त्यांनी म्हटलंय की मला खडसेंबद्दल काहीही सहानुभूती नाहीये, पण काल त्यांच्या जावयावर कारवाई झाली. हे काही साधंसुधं प्रकरण नाही असं स्पष्ट होतं. दमानिया यांनी संशय व्यक्त केला की खडसे यांनी अलीकडे गिरीश महाजनांविरोधात वक्तव्य केली, म्हणूनच त्यांच्या विरोधात पोलीस यंत्रणा वापरण्यात आली का? त्यांनी असंही म्हटलंय की जर प्रांजल खेवलकर यांनी काही चुकीचं केलं असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण ही रेड, त्यातून फक्त एकाचंच नाव लीक होणं, त्याला रेव पार्टी म्हणणं, हे सर्व एका षडयंत्राचा भाग वाटतो. कारण रेव पार्टी म्हणजे शेकडो लोक, मोठा साऊंड आणि डान्स, पण इथे तसं काहीही नव्हतं असंही त्या म्हणाल्या. यावरून खरंच रेव पार्टी मागे राजकारण दडलंय की काय, असे प्रश्न विचारले गेलेत. मंडळी, महाराष्ट्रात रेव पार्टी नवीन नाही, पण प्रत्येक वेळी त्यावरची कारवाई, मीडिया कव्हरेज आणि नाव लीक होण्याचं प्रमाण कमी असतं. 2021ला नाशिकच्या इगतपुरीमध्ये प्रायव्हेट विलावर रेव पार्टी झाली. 22 लोकांवर कारवाई झाली. ड्रग्ज सापडले, पण कुणाचंही नाव लीक झालं नाही. 2022ला पुण्यात एका फार्म हाऊसवर 15 लोक अडकले. ड्रग्ज सापडले, पण प्रकरण शांत झालं. 2023ला अलिबागमध्ये मोठ्या घरातल्या मुलांची पार्टी झाली. पोलीस आले, पण राजकीय ओळखीमुळे सगळं मिटलं. यापैकी कुठल्याही प्रकरणात रेव पार्टीचं गाजलेलं नाटक झालं नाही.
पण प्रांजल खेवलकर प्रकरणात केवळ 4 लोक असतानाही रेव पार्टी म्हणून बातम्या चालवण्यात आल्या. एकाच व्यक्तीचं नाव लीक झालं आणि मीडिया ट्रायल झाली. म्हणजेच इथे प्रश्न ड्रगचा नाही तर राजकीय वैराचा आहे, असेही प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत. खेवलकर यांनी मद्यप्राशन केलं होतं असा अहवाल पोलिसांनी माध्यमांना दिला, पण कुटुंब म्हणून तो अहवाल आम्हाला दिला गेला नाही असा आरोप रोहिणी खडसे यांनी पोलिसांवर केलाय. यावरूनही अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना या पार्टीची गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यांनी लगेच तत्परता दाखवत त्या ठिकाणावर छापा टाकला आणि यामुळेच महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा किती सजग आणि सक्षम आहे याची प्रचिती आली. पण पुन्हा प्रश्न निर्माण होतो की याच महाराष्ट्र पोलिसांना नागपूरमध्ये दंगल घडवून आणली जाणार याची गुप्त माहिती का नाही मिळाली? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे कुठे लपून बसलाय याची माहिती का मिळत नाही? इतर राज्यातून महाराष्ट्रात अंमली पदार्थांची आयात होते, राज्यात सर्रासपणे गुटखा विकला जातो, त्याची माहिती पोलिसांना कशी मिळत नाही? हे आणि यासारखे असंख्य प्रश्न पोलीस यंत्रणेभोवती गराडा घालतायत. रेव पार्टीचं समर्थन करणं चुकीचंच आहे, पण हे सगळं जर का राजकारणासाठी होत असेल, ज्या व्यक्तीचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही आणि अशा माणसाला जर राजकारणामुळे त्रास दिला जात असेल तर याही गोष्टीचं समर्थन करणं चुकीचंच आहे. दरम्यान या प्रकरणावर एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की माझं असं म्हणणं आहे की ती खरी रेव पार्टी असेल आणि त्यात आमचे जावई असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे. कारण पोलीस काहीही करू शकतात अशी भावना जनमानसांमध्ये आहे. त्यामुळे नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, तरच यावर अधिक भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारे यावर भाष्य करणं चुकीचं होईल. मी नंतरही यावर पत्रकार परिषद घेईल. दोषी असेल तर शासन झालंच पाहिजे, मात्र अडकवण्याचा प्रयत्न झाल्यास ते सहन केलं जाणार नाही. तुर्तास याबाबत तुम्हाला काय वाटतं? रेव पार्टीच्या निमित्ताने महाराष्ट्रातलं हनी ट्रॅप प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय का? कमेंट करून नक्की सांगा.